बीज मंत्र ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, बीज अधिक मंत्र. बीज म्हणजे काय तर बी, कुठल्याही धान्याची बी असते, कुठल्याही वृक्षाची बी असते. त्या बीमध्ये काय असतं, त्याचा आकार एवढूसा असतो, पण त्या एवढ्याशा बीमध्ये सुद्धा अख्खा वृक्ष फुलवायची ताकद असते. म्हणजे एवढं चैतन्य त्याच्यामध्ये सामावलेलं असतं, एवढी ताकद त्या बीमध्ये असते. तो हा बीज मंत्र, तो हा बीज मंत्रामधला बीज हा शब्द. मग मंत्र म्हणजे काय, ज्याच्या उच्चाराने तुम्ही वाईट शक्तींपासून किंवा निगेटिव्ह गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं आणि त्याचप्रमाणे त्याच्या उच्चाराने जी काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात ती तुम्हाला छान चांगली अशी पॉझिटिव्ह स्पंदनं किंवा ऊर्जा मिळवून देतात. म्हणून बीज मंत्र हा अतिशय पॉवरफुल मंत्र म्हटला जातो. माझ्या अनेक एपिसोडमधनं मी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ यांच्याकडनं मला 2019 साली 2 बीजमंत्र आले, एक इहारा आणि एक अहिरा. तर या बीजमंत्रांविषयी आपण जाणून घेण्याआधी मी सांगणार आहे की हे बीजमंत्र नुसते उच्चारून उपयोग नाही आहे. काही जण मला प्रश्न विचारतात, आम्ही नुसतं इहारा इहारा किंवा अहिरा अहिरा म्हणून उपयोग होईल का? तर अजिबात नाही. हे बीजमंत्र म्हणजे या बीजमंत्रांच्या आधाराने एक मंत्र तयार केला जातो जो तुमच्या समस्येशी निगडित असतो किंवा तुमच्या समस्येतनं तुम्हाला बाहेर पडण्याकरता मदत करणारा असतो. त्याच्याकरता इहारा अहिरा या बीजमंत्रांचा आपण वापर करतो. आता कुठल्याही गोष्टीचं वरती जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर आपल्याला कशावरती काम करायला लागतं, तर त्याच्या मुळावरती. जसं कुठल्याही शरीराच्या आजाराचं निदान होणं, डायग्नोसिस होणं हे जितकं योग्य होईल तितकं तुमची पुढची ट्रीटमेंट सगळी योग्य प्रकारे होत जाते. त्याच पद्धतीने तुमच्या समस्येकरता आपल्याला मुळावरती काम करायला पाहिजे. मुळावरती काम करायला पाहिजे म्हणजे काय, तर आपल्या सेल मेमरीमध्ये म्हणजे आपल्या पेशींच्या स्मृतींमध्ये ज्या ज्या काही भावनिक ऊर्जा साठलेल्या आहेत, निगेटिव्ह इमोशनल एनर्जी साठलेली आहे, त्या एनर्जीचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग आपल्याला करण्याकरता इहारा आणि अहिरा मदत करतात. आता इहारा अहिराची आपण फोड करूया. इ हा रा. ई म्हणजे काय, ई हा संस्कृत शब्द आहे. ई म्हणजे जाणे. जेव्हा तुम्ही हा असा उच्चार करून बघा, तुम्हाला जाणवेल बेंबीशी हालचाल होते, काहीतरी बाहेर फेकल्याची, श्वास बाहेर फेकल्याची क्रिया त्याच्यातनं घडते. सो इहारा. आता रा हा शब्द जो आहे तो आपल्या मणिपूर चक्राच्या बीजमंत्र रम ह्याच्याशी निगडित आहे. मणिपूर चक्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मणिपूर चक्र, ज्याला नाभीचक्र किंवा सूर्यचक्र असं म्हणतात, तिथे आपली सगळी शक्ती सामावलेली आहे. बाहेरून ऊर्जा घेऊन पूर्ण शरीराला पुरवायचं काम हे मणिपूर चक्र करतं. आणि मणिपूर चक्राशी आपल्या सगळ्या नाड्या एकवटलेल्या असतात आपल्या नाभीशी. त्यामुळे ते चक्र अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं मानसिकदृष्ट्या मणिपूर चक्रामध्ये अनेक नकारात्मक भावना साठलेल्या असतात, त्यामुळेही मणिपूर चक्र खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मणिपूर चक्राशी रिलेटेड तुमची इच्छाशक्ती, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही कसे आहात, कसे बोलता, कुठल्या भावनेने भारावून जाऊन तुम्ही निर्णय घेता, मग ते चुकतात का बरोबर आहेत, हे सगळं तुमच्या मणिपूर चक्राशी निगडित असल्यामुळे रम या बीजमंत्राच्या आधारे आपण त्या भावनिक ऊर्जेचं म्हणजे इमोशनल एनर्जीचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करतो, म्हणजे शुद्धीकरण आणि संतुलन करतो. नुसत्या उच्चारातून आपण हा शब्द जेव्हा उच्चारतो, इहारा इहारा इहारा, त्यावेळेला त्या एनर्जीला कळतं की ह्या गोष्टी बाहेर काढून टाकायच्या आहेत, ही एनर्जी इथून हटवायची आहे, ही नको आहे. आणि मग एनर्जी आपण हटवल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पण घ्यायला पाहिजे ना, मग त्याच्याकरता आपल्याला मदत करतो अहिरा हा बीजमंत्र. अहिरा, अ म्हणजे आरंभ. जेव्हा तुम्ही ही म्हणता तेव्हा तुम्ही श्वास आत घेतल्याची क्रिया घडते. आणि पुन्हा रा हे एनर्जीचं द्योतक आहे. तुम्ही जेव्हा आदेश देता इहारा इहारा इहारा, तेव्हा भावनिक ऊर्जा बाहेर टाकण्याचं काम आपसूक होतं. आणि अहिरा अहिरा म्हणता तेव्हा स्वाभाविकपणे पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह भावनिक ऊर्जा स्वीकारली जाते. अर्थात ह्या गोष्टी सगळ्या नकळतपणे होत असतात नुसत्या त्याच्या उच्चारातनं. बघा, आपण एखादा मंत्र म्हणतो
आणि त्या मंत्रांच्या उच्चार आपण केल्याबरोबर त्याच्यातल्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला फील होतात. तसा हे इहारा आणि अहिरा बीज मंत्रांचा उच्चार तुम्ही करता तेव्हा तुम्ही ते अनुभवता, त्याची स्पंदनं. मग ही नुसतं नाही म्हणायचं. तर ह्याच्याकरता तुम्हाला पहिल्यांदा माझ्या प्रत्येक पेशीतून असं आपण म्हणतो, किंवा मेडिटेशनमध्ये आपण याच इहारा अहिरा बीजमंत्राने आपल्या 7ही चक्रांच्या ऊर्जेवरती काम करतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा इंटेन्शन घेतो की कुठल्या गोष्टी करता आपल्याला ही ऊर्जा काढून टाकायची आहे. काहीतरी कारण असेल ना. आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आत्मविश्वास येण्याकरता माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीतून भीती, दडपण, घुसमट अशा वेगवेगळ्या भावनांची आपण नावं घेतो आणि आपण म्हणतो इहारा इहारा इहारा. असं 3 वेळा म्हटल्यानंतर ती ऊर्जा जी आहे ती तिकडनं निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपण स्वीकारतो. आता तुम्ही म्हणाल हे मला कळतं कसं? तर कळतं असं की तुम्ही ते अनुभवता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इमोशनल बॅगेज जे आहे जेव्हा हळूहळू कमी होतं, तुम्हाला आतून थोडं शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं, खूप काहीतरी मनावरचं ओझं उतरल्याचं फील तुम्हाला येतं. त्यामुळे ह्या नकळत घडणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्याचा अनुभव आपल्या मनाच्या पातळीवर आपण अनुभवतो. आणि अर्थातच मन शांत स्थिर झाल्याने, आपली मनाची ताकद परत मिळवल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींची क्लॅरिटी येते. मन स्थिर झाल्यामुळे योग्य काय अयोग्य काय ह्याचं भान येतं आणि आपला फोकस जो योग्य ठिकाणी जायला पाहिजे तो जातो आणि अनेक ठिकाणी जी वाया जाणारी आपली ऊर्जा आहे ती थांबते. अशा रीतीने आतून तुम्हाला अनेक गोष्टी जाणवू लागतात आणि हळूहळू तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी लागणारी मानसिकता मिळवता. हा आहे इहारा आणि अहिरा ह्या मंत्रांचा अर्थ आणि त्याची ताकद आणि पॉवर ती केवळ अनुभवून तुम्हाला नक्की कळेल.